नमस्कार मित्रांनो. तर आज मी डिस्कस करणार आहे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मराठी 2 to 10चा जो वाङ्मय प्रकारांचा अभ्यास आहे, कथा आणि कादंबरी. त्याच्यामधला पुस्तक फर्स्टमधला घटक 1, कथेमधला स्वरूप आणि रचना यामधला घटक पहिला, कथा स्वरूप व रचना याचा ऑडिओ सांगणार आहे. तर यामध्ये उद्दिष्ट काय आहे, तर या घटकाचे अध्ययन केल्यानंतर आपल्याला कथात्मक साहित्य म्हणजे काय ते स्पष्ट करता येईल. कथा म्हणजे काय ते सांगता येईल. कथा व कादंबरीतील फरक सांगता येईल. हा इम्पॉर्टंट आहे. कथा व कादंबरीतील फरक हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कथेचे उपप्रकार सांगता येतील. कथेचे घटक सविस्तर सांगता येतील. मराठी कथेच्या वाटचालीत महत्त्वाच्या कथाकारांची कामगिरी स्पष्ट करता येईल. तर थोडी प्रास्ताविका बघूया. आपल्याला कथा या साहित्य प्रकारचा अभ्यास करायचा आहे. कथा सांगणे व ऐकणे हा माणसाचा स्वभाव आहे. मौखिक परंपरेतील कथा ही अधिक सशक्तपणे विविध रूपे धारण करते. मराठीत इंग्रजी संपर्काने लघुकथा लिहिली जाऊ लागली. लघुकथा हा कथात्मक साहित्याचा उपप्रकार आहे. कथात्मक साहित्यातील काळ भूतकाळ असतो आणि घडून गेलेल्या घटनांचे निवेदक करत असतो. कथा ही निवेदनातून आकारत जाते. तिच्या रूपबंधात काळानुसार बदल होत गेलेले दिसतात. कथार्थ, कथानक, व्यक्तिरेखा, वातावरण, भाषा व शैली हे कथेचे घटक. कथेची निश्चित व्याख्या करणे शक्य नाही, पण तिची रूपे, वैशिष्ट्ये शोधणे सहज शक्य आहे. आपण या घटकात मराठी लघुकथेतील काही प्रातिनिधिक रूपे अभ्यासणार आहोत. तर विषय विवेचनमध्ये आहे कथात्मक साहित्य. कथात्मक साहित्य म्हणजे काय ते आपल्याला समजायचं आहे. म्हणजे जेव्हा वाङ्मय प्रकाराच्या अंगाने साहित्याचे वर्गीकरण करतो तेव्हा 2 पातळ्या संभवतात. तर या पुस्तकात आपल्याला कथा हा साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करत असताना कोणत्या लेखनकृतीला कथा म्हणावे असा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला कथा ह्या साहित्य प्रकारची सांगोपांग माहिती करून घेणे शक्य होते. कथा हा कथात्मक साहित्याच्या प्रदीर्घ परंपरेशी अतूट जोडला गेलेला वाङ्मय प्रकार आहे. आपण जेव्हा वाङ्मय प्रकाराच्या अंगाने साहित्याचे वर्गीकरण करतो तेव्हा 2 पातळ्या संभवतात. एक मूलभूत भेदाची आणि दुसरी उपभेदाची. ज्याला आपण स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणतो तो या दोन्ही पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवरचा भेद आहे हे लक्षात घेतले तर तो किती प्रमाणात वेगळा आहे, स्वतंत्र आहे की निश्चितपणे सांगता येते. पहिल्या पातळीवर कविता, कथात्मक साहित्य आणि नाटक असे साहित्याचे 3 मुख्य भेद करता येतात. भाव काव्यात्मकता, कथनात्मकता आणि नाट्यात्मकता ही वरील 3 साहित्य प्रकारांची व्यवच्छेदक गुणवैशिष्ट्ये आविष्कारदृष्ट्या एकमेकांपासून वेगळी असल्याने काव्य, कथात्मक साहित्य, नाटक हे साहित्याचे 3 मूलभूत भेद आहेत असे म्हणता येईल. या 3 मुख्य प्रकारांचे उपभेद किंवा उपप्रकार ही दुसरी पातळी. नाटकाचे उपभेद शोकात्मिक आणि सुखात्मिक हे आहेत. कथात्मक साहित्याचे उपभेद महाकाव्य, अरेबियन नाईट्स यांसारख्या शृंखला कथा, कादंबरी, दीर्घकथा, लघुकथा असे मानले जातात. रूपदृष्ट्या हे उपप्रकार एकमेकांपासून वेगळे साहित्य प्रकार ठरत असले तरी कथात्मक, नाट्यात्मक या मूलभूत वैशिष्ट्यांनी ते एकमेकांशी जोडलेले जातात. म्हणून कथा हा वाङ्मय प्रकार काव्य किंवा नाटक यांच्यापासून जेवढा वेगळा ठरतो तेवढा तो महाकाव्य, कादंबरी यांपासून वेगळा किंवा स्वतंत्र काढता येत नाही. तर कथा या वाङ्मय प्रकाराचे कथात्मक साहित्याशी असणारे नाते स्पष्ट होते. लघुकथा हा अल्पवयीन साहित्य प्रकार आहे. पण याचा अर्थ तो स्वतंत्र नव्याने जन्माला आलेला प्रकार आहे असे म्हणता येत नाही. त्यात प्राचीन काळापासून चालत आलेले कथात्मक साहित्याचे अंग मानले पाहिजे. कथात्मक साहित्यात निवेदक,
घटनांचे कथन करीत असतो. या घटना घडून गेलेल्या असतात. कथात्मक साहित्यातील घटना घडून गेलेल्या म्हणजे भूतकाळातील असतात. सांगणारा निवेदन करणारा घडून गेलेल्या घटना आपल्या हेतूने पुनर्घटित करून सांगत असतो. त्यातून कथानक उभे राहत जाते. या कथानकात घटना, व्यक्तिरेखा आणि निवेदकाचा हेतू याच्यातून कथेला अस्तित्व प्राप्त होते. कथात्मक साहित्यात लेखक कल्पित वास्तवाची निर्मिती करीत असतो. या कल्पित वास्तवात स्थल-कालबद्ध वातावरणात पात्रे घटना घडवीत असतात. हे कल्पित वास्तव प्रत्यक्ष वास्तवाशी संबंधित असतेच असे नाही. लेखकाची जीवनदृष्टी, त्याचा अनुभव यातून कल्पित वास्तव निर्माण होत असते. या कल्पित विश्वातील घटना मालिकेतून कथानक आकार घेत असतो. कथानक साहित्यकृतींची संहिता निवेदनाच्या माध्यमातून घडत असते. म्हणून सुधा जोशी म्हणतात, अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन व भाषा अशी घटक-अंगे मिळून कथात्मक साहित्यकृतींची समष्टी घडत असते. पुढचा मुद्दा आहे कथा एक साहित्य प्रकार. कथा या वाङ्मय प्रकाराच्या उदयाला अनेक वर्षे उलटली असली तरी तिची नेमकी व्याख्या करणे शक्य झाले नाही. काही अभ्यासकांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या निर्णायक किंवा परिपूर्ण ठरलेल्या नाहीत. कथेच्या विषयाला मर्यादा नाही. पूर्णतः भावनाविरहित आणि वस्तुनिष्ठ अशा कथांपासून तो अत्यंत भावघन अशा सामाजिक मनाचे चित्रण करणाऱ्या कथा, एकाच व्यक्तीच्या अंतर्मनातील खडबडींचे आर्ततेचे चित्रण करणाऱ्या कथेपर्यंत नाना प्रकारच्या कथा लिहिलेल्या दिसतात. जी गोष्ट विषय विविधतेची तीच वास्तवाची. मुख्य कथानकप्रधान लिहिलेल्या मोपासाच्या कथा म्हणजे मुख्यतः कथानकप्रधान लिहिलेल्या मोपासाच्या कथा सामान्यतः 10-15 पृष्ठांच्या असतात. पण त्याचीच बॉल ऑफ फॅट ही कथा जवळजवळ 50 पृष्ठांची आहे. माणूस नावाचा बेटा ही जी. कुलकर्णी यांची कथा उदाहरण म्हणून घेता येईल. कथालेखनाविषयी भूमिकाबाबत मोपासाच्या उलट टोकाला असलेल्या चेखावची द स्टेप ही कथा 125 पृष्ठांची आहे. त्यामुळे विषय आणि विस्तार यांच्या आधाराने कथेची व्याख्या करता येत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांनी तिचे जे विशेष सांगितले आहेत त्या आधारे तिच्या स्वरूपाबाबत चर्चा करावी लागते. कथेच्या स्वरूपाबाबत निष्कर्षात्मक लिहिताना इंदुमती शेवडे म्हणतात, स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून कथेचे अस्तित्व अबाधित आहे. तिची पृथगात्मकता कायम राहिली आहे. एक पृथगात्म वाङ्मय प्रकार म्हणून तिची व्यवच्छेदक लक्षणे दोन लक्षणे आहेत. व्यवच्छेदक एक तिच्यातील अनुभवाची एकात्मकता, एकजिनसीपणा, एक विविधता आणि दुसरे या गुणांशी संलग्न असलेले तिचे संस्कारित्व. शेवडेंना कथेतील अनुभवाची एकात्मकता, एकजिनसीपणा, एक विविधता आणि एक संस्कारित्व महत्त्वाचे वाटते. या लक्षणांना कथा जपत असल्याचे सांगून एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना. तर एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना अशी त्यांनी कथेची व्याख्या केलेली आहे. तर व्याख्या कोणती? एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना. सुधा जोशी कथेच्या स्वरूपाबाबत म्हणतात, कथेचे लघुरूप व तिच्या संस्काराची एकता यामुळे तिच्या रचनेत, संघटनेत काही विशेष स्वभावच येतात. एक केंद्रितता, मितव्यय, संक्षेप, संपृक्तता, काटेकोर नेमकेपणा हे कथेच्या कलातंत्राचे खास विशेष म्हणता येतील. जोशी यांनी वर्णिलेल्या विशेषांचा वर्णनात्मक परामर्श घेणे शक्य आहे, पण यातून कथेची व्याख्या निश्चित करणे कठीण आहे. उपरोक्त दोन्ही अभ्यासकांच्या विवेचनातून कथेच्या रूपावर प्रकाश पाडणे शक्य आहे. कथेचे लघुरूप तिच्या संस्काराची एकता, अनुभवाची एकात्मता, एकजिनसीपणा, एकविधता
या स्वरूप विशेषांना लक्षात घेऊनही मराठी कथेचा विचार करताना भालचंद्र नेमाडे म्हणतात, लघुकथा हा कमी लांबीचा, चिंचोळा भाषिक अवकाश पुरवणारा, एकसुरी आशयसूत्रातून स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा प्रकार आहे. नेमाडे कथेचे स्वरूप विशेष सांगतात. नेमाडे यांच्या भूमिकेबाबत कमल देसाई यांनी विस्तृत मत मांडले आहे. त्यातूनही कथेचे स्वरूप विशेष सांगणारा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्या म्हणतात, कोणताही एखादा वाङ्मय प्रकार केवळ प्रदीर्घ असल्याने स्वभावतःच श्रेष्ठ व क्षुद्र नसतो. वाङ्मय प्रकार लवचिक असतात. त्यांच्यात सुप्त रूपाने शक्तिकेंद्रे असतात, पण ती स्वतः कार्यरूप नसतात. लेखक आणि वाङ्मय प्रकार यांच्या संयोगातून तो वाङ्मय प्रकार रिक्त आहे. भालचंद्र नेमाडे यांना या तुलनेतून वेगळे सुचवायचे असावे, कारण काही कथाकार कादंबरीकार ठरतील असे एक विधान त्यांनी आपल्या निबंधात हलकेच ठेवून दिले आहे. कमल देसाई या विवेचनातून कथेतील शक्तिस्थानांचा उल्लेख करतात. तिचे भरीवपण लेखकावर अवलंबून आहे असेही त्या सुचवतात. तर या सर्व वरील विवेचनांतून आपल्याला कथा या वाङ्मय प्रकाराचे विशेष एकत्रितपणे दाखवता येतात. एक म्हणजे कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीला बंधने नसली तरी तिच्यावर तिच्या आकारामुळेच बंधने पडते. दुसरा म्हणजे कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कारात एकता ही अपरिहार्यपणे येत असते. 3. कथेची लघुता, संस्काराची एकता यामुळे तिच्या रचनेत, संघटनेत एककेंद्रित्व, मितव्यय, संक्षेप, संपृक्तता व नेमकेपणा स्वभावतःच येतात. 4. कथेतील अवकाशाची मर्यादा असल्यामुळे तिच्यातून मांडल्या जाणाऱ्या आशयाच्या व्याप्तीला व परिणामाला नैसर्गिक मर्यादा येतात. 5. कथेचे नैसर्गिक स्वरूपच लघु असल्यामुळे त्यातून सामान्यतः एकच एक संस्कार उमटत असतो. ही कथेची स्वरूप वैशिष्ट्यांची गोडाबेरीज आहे. यातून तिची वैशिष्ट्ये ढोबळपणाने लक्षात येतात. पुढचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कथा आणि कादंबरी याच्यामधला फरक. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे 2016 आणि 2018 मध्ये. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कथा आणि कादंबरी. तर कथा कादंबरीच्या रूप वैशिष्ट्यांची थोडक्यात चर्चा केल्यानंतर आपला या दोन वाङ्मय प्रकारांत असणारा फरक विचारात घेणे गरजेचे वाटते. कथा आणि कादंबरी हे कथात्मक वाङ्मय प्रकार असले तरी कथा आणि कादंबरी हे कथात्मक वाङ्मयाचे प्रकार असले तरी त्यांच्यात मूलभूत स्वरूपाचे भेद आहेत. कथा व कादंबरी यांमध्ये आकारभेदाबरोबरच प्रकारभेद असल्याचे स्पष्ट दिसते. हे दोन्ही कथात्मक साहित्यातील वाङ्मय प्रकार असल्यामुळे कथानक, व्यक्तिरेखा, वातावरण इत्यादी घटकांच्या स्वरूपात व उपयोजनात भिन्नता आढळते. कादंबरी हा विस्तृत, भाषिक, अवकाशप्राप्त वाङ्मय प्रकार असल्यामुळे जीवनाचा सर्वांगीण समग्र वेध घेण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला असतो. अशी समग्रता कथेत शक्य नसते. तर अशी समग्रता कथेत शक्य नसते म्हणण्यापेक्षा अभिप्रेतच नसते. तर कथेमध्ये काय असते? कथेत समग्र जीवनातील एखाद्या तुकड्याचे चित्रण केलेले असते. याबाबत सुधा जोशी असे म्हणतात, कथेच्या स्फुट स्वरूपामुळे जीवनाच्या समग्रत्वाचे समावेशन तिच्यात असत नाही. म्हणजे जीवनातला एखादी छोटासा भाग असतो कथेमध्ये. कादंबरीचा चित्रफलक हा विस्तृत आणि व्यापक स्वरूपाचा असतो. कादंबरीकाराला चित्रणासाठी विस्तीर्ण अवकाश उपलब्ध असतो, त्यामुळे तिचा आवाका मोठा असतो. कथेचा चित्रफलक मर्यादित आकाराचा व मर्यादित अवकाश असलेला असतो, त्यामुळे तिचा आवाकाही मर्यादित असतो. पण याबाबत रा. भा. पाटणकर यांनी असे मत मांडले आहे की कथेचा आवाका कादंबरीच्या आवाकापेक्षा लहान असतो. हे खरे. जीवनदर्शनाच्या बाबतीत जे कादंबरीत साधता येते ते कथेत साधता येत नाही, हेही खरे.
पण काही प्रमाणातच. जर कथाकाराने आपल्या कथांमधून जीवनातील महत्त्वाच्या समस्यांना भिडण्याचा सातत्याने प्रयत्न केला असेल तर त्याच्या संदर्भात कथेच्या आवाक्याचा प्रश्न अजिबात महत्त्वाचा ठरणार नाही. कथा या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातूनही संपूर्ण जीवनाविषयक मर्मदृष्टी मिळू शकते. पण हे पाटणकरांचे मत अपवादात्मक स्वरूपात स्वीकारण्यासारखे आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. कथा आणि कादंबरी यांच्यातील फरक पाहत असताना असे दिसते की स्थलकालाचा घटनांचा विस्तीर्ण पट कादंबरीत चित्रित होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास कादंबरी कवेत घेऊ शकते. याउलट कथा सामान्यतः व्यक्तीच्या जीवनातील विशिष्ट टप्प्याचे एखाद्या जीवनाच्या अनुभवाचे चित्रण साधताना दिसते. व्यक्तीच्या समग्र जीवनाचा संदर्भ जरी विशिष्ट कथेत असला तरी प्रत्यक्ष कथाविषय व्यक्तीचा विशिष्ट जीवनखंड व विशिष्ट जीवन अनुभव असल्याचे दिसून येते. याबाबतचे विवेचन गंगाधर गाडगीळ यांनी अधिक योग्य प्रकारे केले आहे. ते म्हणतात, गंगाधर गाडगीळ म्हणतात, एका व्यक्तीचे विविध अवयव जसे एकमेकांशी जोडलेले असतात तसे लघुकथांच्या घटनांचे नाते असते. एका कुटुंबातील व्यक्तींचे ज्या प्रकारे एकमेकांशी नाते असते तसे कादंबरीतील घटकांचे असते. म्हणजे दोन्ही साहित्य प्रकारांच्या घटकांचे परस्परांशी कलात्मक नाते हे असतेच, पण लघुकथेतल्या घटनांचे नाते घट्ट असते, ते परस्परांशी जोडलेले असतात. उलट कादंबरीतल्या घटकांचे नाते सैल असते, मोकळे असतात, ढिले असतात, ते परस्परांशी जोडलेले असतात पण जखडलेले नसतात. त्यांपैकी प्रत्येकाचा त्याच्या परिघात स्वतंत्रपणे विकास होऊ शकतो. व्यक्तिरेखा व प्रसंग यामध्ये कलागतीने होत जाणारी स्थित्यंतरे जशी प्रत्यक्ष जीवनात आढळतात तशी ती कादंबरीत चित्रित करीत जाणे शक्य असते. कारण कादंबरीला काळाचा व अवकाशाचा मोठा पल्ला उपलब्ध असतो. कथेत अशा चित्रणाला वाव नसतो. कथा अनेकदा व्यक्तिजीवनातील किंवा समाजजीवनातील एखाद्या विशिष्ट अवस्थेला भिडताना दिसते. एखाद्या भावस्थितीवर केंद्रित होऊन किंवा प्रसंगातून आकारणारी अशी कथा असते. कथेत रचनेचे अनुभवाचे एक केंद्रित्व असते तर कादंबरी ही अनेककेंद्री असते. हा त्यांच्यातील एक महत्त्वाचा भेद सांगण्यात येतो. कादंबरीत अनेक केंद्रे असतात, अनुभवाच्या अनेकविध संघटना असतात. या संघटनांचा परस्पर अनुबंध असतो, तसेच त्यांना स्वायत्त असे अस्तित्व असते. त्यांच्यात स्वतंत्र विकसनशीलता असते. म्हणून कादंबरीच्या अनुभवार्थ विशेष व्यामिश्रता येते. तसेच तिच्या संघटनेत विशिष्ट जातीचा लवचिकपणा, मोकळेपणा येतो. कथेत कादंबरीतल्याप्रमाणे स्वतंत्र विकास पावू शकतील अशा भिन्न आशयसूत्रांचा समावेश नसतो. कथेतील अनुभव एकता असते. कादंबरीच्या तुलनेत तिच्यातील अनुभव, घटना, व्यक्तिरेखा, प्रसंग, भाववृत्ती इत्यादी घटक तसेच त्यांच्यातील परस्परसंबंध गाडगीळ यांनी म्हटल्याप्रमाणे मर्यादित असतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच कथेला लघुत्व प्राप्त होऊन तिच्यातून सामान्यतः एकच एक संस्कार उमटलेला दिसतो. कथेच्या एककेंद्री स्वरूपामुळे तिच्या संस्कारात ज्या जातीची एकता येते तशी अर्थातच कादंबरीच्या संस्कारात अनेकांगी असल्याने व्यामिश्र व भरघोस असते. कथा आणि कादंबरी यांच्यात प्रकृती धर्मातील या वेगळेपणामुळे त्यांच्या शैलीवरही परिणाम होत असतो, असे मत गंगाधर गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, भावकाव्याशी नाते सांगणाऱ्या शैलीत लघुकथा लिहिता येते, परंतु या शैलीत कादंबरी लिहिणे अवघड जाते. कादंबरीची शैली ही अधिक गद्य प्रकृतीची असावी लागते. याचा अर्थ असा नव्हे की गद्य प्रकृतीच्या शैलीत कथा लिहिता येत नाही. मोपासा, मॉम इत्यादींच्या कथा गद्यशैलीत आहेत, परंतु कथेची शैली गद्य असली तरी तिच्यात एक प्रकारचा हलकेपणा असतो, निदान असावा लागतो. गाडगीळांच्या या विवेचनाबाबत मतभेद होण्याची शक्यता असली तरी कथा आणि कादंबरी यांच्या शैलीत प्रकृतीधर्मानुसार, आशयानुसार फरक पडत असतो असे स्पष्ट जाणवते. उपरोक्त विवेचनातून कथा आणि कादंबरी यांच्यातील स्वरूपभेद पाहिले असले तरी काही मुद्द्यांचा आणखी विचार करणे गरजेचे आहे. कादंबरीचे लघुरूप म्हणून कथेकडे पाहणे किंवा कथेचे विस्तारित रूप म्हणून कादंबरीकडे पाहणे हे योग्य होणार नाही. कारण या दोन्ही वाङ्मय प्रकारांची बलस्थाने वेगळी आहेत. त्यांची चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर
यातील कोणत्याच वाङ्मय प्रकाराला गौण ठरवता येत नाही. त्यामुळे दोन्ही स्वतंत्र विकसनशील वाङ्मय प्रकार आहेत हे प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे. तर आता पुढचा टॉपिक कथेची समष्टी. यावर 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. कथेची समष्टी. तर कथेची समष्टी बघूया. 2018 मध्ये याच्यावर प्रश्न आला होता. तर कथेची समष्टी कथार्थ, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन पद्धती व भाषा या घटकांनी साकारते. या घटकांगाचे स्वरूप, विवेचन कथेची कला प्रवृत्ती उमगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. तर याच्यामध्ये पहिला बघूया अनुभवार्थ. अनुभवार्थ काय असतो? तर कथेचा चित्रण विषय हा मानवी जीवनाविषयक असतो. त्यामुळे कथेचा चित्रण विषय हा मानवी जीवनाविषयक असतो. त्यामुळे इतर साहित्य प्रकारांतील अनुभवार्थप्रमाणेच कथेतील अनुभवार्थ हा मानवी जीवनासंबंधी असतो. तसेच तो कल्पकतापूर्ण असतो. कथाकाराभोवती एक वास्तव, लौकिक स्वरूपाचे जीवनविश्व असते. या वास्तव प्रत्यक्ष विश्वाच्या पार्श्वभूमीवर तो आपल्या कथेत एक कल्पित कथारूप विश्व निर्माण करतो. कथेत चित्रलेली मानवी भावविश्व जसे जाणिवेच्या पातळीवरील असते तसेच ते नेविनेच्या पातळीवरीलही असू शकते. त्यामुळे प्रत्येक विश्वाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले कथेतील कल्पित विश्व जसे वास्तवदर्शी, वास्तवाचा आभास निर्माण करणारे असू शकते तसेच ते रम्याद्भुत, फॅन्टसीमयही असू शकते. कथागत अनुभव हा अनेकविध प्रकृतीचा असू शकतो. अनुभव विषयाप्रमाणेच अनुभव घेणाऱ्या संवेदनशीलतेची प्रकृती व अनुभव घेण्याची पद्धती यानुसार कथागत अनुभवाचे रूप व गुणवत्ता बदलत राहतात. कथागत अनुभव अंतर्मुख प्रकृतीचा, तर कथागत अनुभव अंतर्गत प्रकृतीचा, व्यक्तिकेंद्री त्याचप्रमाणे बहिर्मुख प्रकृतीचा, तटस्थ वस्तुनिष्ठतेने घेतलेला असाही असू शकतो. किंबहुना एखाद्या तरल भावस्थितीपासून ते एखाद्या सामाजिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेपर्यंत व्यापक संदर्भ असलेला सामाजिक सांस्कृतिक घटनाव्यूहापर्यंत अनेक प्रकारचे प्रकृतीचे अनुभव कथाविषय झालेले आढळतात. अनुभवरूपांतील या विविधतेतूनच कथा या साहित्य प्रकाराला रूपबंधाची विविधता लाभलेली दिसते. तर दुसरा आहे कथानक. कथानक, पात्र, वातावरण, निवेदन पद्धती व भाषा हे कथेचे मूल घटक आहेत. त्यांच्या आश्रयाने कथाकार कथा निर्मिती करीत असतो. तो कथेत निवेदकाच्या दृष्टिकोनातून विशिष्ट अनुभव कथन करीत असतो. निवेदक घटनाप्रसंगाचे, पात्रांच्या कृतीचे, वातावरणवादी अन्य तपशिलांचे निवेदन करीत असतो. हे निवेदन म्हणजे केवळ जंत्री नसते. या घटनाप्रसंगाची, पात्रांच्या कृतीची व अन्य तपशिलांची कथेत अर्थपूर्ण रीतीने गुंफण केलेली असते. या गुंफणीमागे एखादे विशिष्ट संघटनत्व अंतर्भूत असते. त्यातूनच कथानकाला विशिष्ट रूप लाभत असते. या कथानकातून कथागत अनुभवार्थ साकारला जातो. कथेतील पात्रे अनेकदा आपल्या कृतींनी घटना घडवीत असतात, तर कित्येकदा घटना पात्रांना घडवीत असतात. घटना व पात्रे अशा प्रकारे परस्परांना घडवीत कथानकाची उभारणी करीत असतात. म्हणजेच कथानक हा कथेतील एक गतिशील घटक असतो. कथेत घटनांचा प्रवाह कथांकित केलेला असतो असे म्हणता येईल. या प्रवाहामागे कथेतील पात्रांच्या हेतूंची गुंफण असते. पात्रांच्या या हेतूमागे कथानिवेदकाचा हेतू क्रियाशील असतो आणि त्याही मागे तो निवेदक निर्माण करणाऱ्या लेखकाचा
कला हेतू व मूल्यभाव गर्भित असतो. पात्रांचा हेतू व निवेदकाचा हेतू अशा दोन प्रकारच्या हेतूतून कथाकार कथेतील घटनांची, कृतीची तसेच अन्य तपशिलांची निवड करतो आणि त्यांच्या गुंफणीतून विशिष्ट प्रकारचे कथानक निर्माण करतो. या कथानकात गुंफल्या जाणाऱ्या घटना बाह्य स्वरूपाच्या असू शकतात, तशाच त्या मानसिक स्वरूपाच्याही असू शकतात. तर मानवी जाणीव हेच नेहमी कथेतील भावविश्वाचे केंद्र असते असे नाही. या जाणीवेपलीकडच्या नेणिवेलाही कथेत स्थान मिळत असते. यामुळे कथेतील अनुभवरूपात मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडून येते. अशावेळी कार्यकारणभाव व कालानुक्रम ही कथानकाच्या संघटनेतील प्राथमिक स्वरूपाची तत्त्वेही बाजूला पडण्याची शक्यता असते. कथेच्या कलाहेतूनुसार कथानकाची गुंफण अनेकविध तऱ्हांनी केली जाऊ शकते. एकूण कथासाहित्य विचारात घेतल्यास त्यातून कथानकाच्या संकल्पना व उपयोजन यांचे विविध नमुने आढळतील. कार्यकारणभाव हा कालानुक्रम व तत्त्वांच्या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजेच कथानक ही एक प्रधान संकल्पना होय. पण या प्रकारच्या कथात तंत्रजडता येण्याचा धोका असतो व तसे झाल्याचेही आपल्याला दिसते. वस्तुतः कथाकाराला केवळ असे एखादे कथानक वाचकाला सांगायचे नसते. तो विशिष्ट कथार्थाची निर्मिती करीत असतो. विशिष्ट भावाशय निर्माण करणे, तो कथांकित करणे यासाठी कथानकाचे उपयोजन असते. तिसरा बघूया व्यक्तिचित्रण. व्यक्तिचित्रण हा कथेचा एक महत्त्वपूर्ण मूल्य घटक आहे. कथागत अनुभवार्थ हा कथानकाप्रमाणेच पात्र या कथानकाच्या आश्रयानेही सिद्ध होत असतो. पात्राचे प्रमुख कथात्मक कार्यही कथार्थाची निर्मितीही होत असते. कथाकार एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनसृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा कथेत निर्माण करतो. व्यक्तीच्या या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हटले जाते. ही कथागत पात्रे शब्दरूप असली तरी त्यांना प्रत्यक्ष वास्तवातील माणसाप्रमाणे शारीरिक, मानसिक, सामाजिक अंगे लाभलेली असतात. कथागत प्रत्येक पात्राला स्वतःचे स्वविशिष्ट असे भावविश्व किंवा व्यक्तित्व लाभलेले असते. परंतु हे पात्र प्रत्यक्षातील व्यक्तीप्रमाणे स्वतंत्र नसते. कथार्थाची निर्मिती हे त्याचे कार्य असल्याने ते त्या कथार्थाला बांधलेले असते. कथागत पात्र हे कथासंहितेचा अंगभूत घटक म्हणून जसे क्रियाशील असते, तसेच दुसऱ्या अंगाने या पात्राचे भावविश्व प्रत्यक्षातील मानवी विश्वाशी विशिष्ट प्रकारचे नाते प्रस्थापित करीत असते. कथेतील पात्रे ही सामान्यतः प्रत्यक्षातील माणसांच्या अनुकृतीतून निर्माण झालेल्या शब्दरूप प्रतिमा असतात. कथागत पात्र निर्माण करत असताना कथाकाराला काही नैसर्गिक मर्यादा निर्माण होतात. एखाद्या पात्राचा संपूर्ण जीवनप्रवास कथेत चित्रित केला जाऊ शकत नाही. पात्रचित्रणातील विस्ताराला, तपशिलांच्या भरगच्चपणाला कथेत वाव नसतो. मर्यादित अवकाशात मोजक्या साधनांनी प्रयोजनपूर्ण पात्रनिर्मिती साधणे हे कथाकारासमोरील एक कलात्मक आव्हान असते. तर पुढचा मुद्दा आहे वातावरण. वातावरण कथा ही एका विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत एका विशिष्ट भौगोलिक तसेच सामाजिक सांस्कृतिक परिसरात घडत असते. या बरोबरीने कथेतून एखादी भाववृत्तीही प्रकट होत असते. या सर्व घटकातून कथेतील वातावरण तयार होत असते. वातावरण हाही एक कथेचा मूल घटक होय. कथाकाराने वातावरणाच्या तपशिलांच्या केलेल्या निवडीमागे त्यांची कलादृष्टी असते आणि विशिष्ट कथाहेतूसाठी त्यांचे उपयोजन होत असते. कथेतील वातावरणाचे अस्तित्व पार्श्वपटासारखे नसते. वातावरण हा कथार्थाच्या निर्मितीतील एक क्रियाशील घटक असतो. कथेतील वातावरणाचे प्राथमिक स्वरूपाचे प्रयोजन म्हणजे कथेसाठी एक कल्पित परिसर निर्माण करणे होय. विशिष्ट स्थलकालाच्या चित्रणामुळे कथेतील वातावरण कल्पनेच्या पातळीवर संवेद्य होत असते. मात्र वातावरणाचा घटक केवळ याच स्तरावर क्रियाशील असतो असे नव्हे, तो त्याबरोबर इतर स्तरावरही क्रियाशील असू शकतो. कथेतील पात्र, घटना, प्रसंग, नाट्य, संघर्ष याबाबत वातावरण हा घटक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतो. पुढचा मुद्दा
पुढचा आहे निवेदन. निवेदन किंवा कथन हे कथेचे एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य होय. सामान्यतः कथाकार कथा सांगण्यासाठी एक निवेदक पात्र निर्माण करतो. त्या निवेदक पात्राच्या विशिष्ट दृष्टिकोनातून वाचकाला कथा सांगत असतो. निवेदक पात्राच्या या दृष्टिकोनातून कथेतली विविध घटकांची विशिष्ट रीतीने संघटना करत असतो. अशा प्रकारे स्वतः कथेतील समग्र भावविश्वाचे सूत्रचालन कथाकार करत असतो. कथावस्तूशी एकरूप होऊन लिहिणे तर कथावस्तूशी एकरूप होऊन लिहिणे, समरसून निवेदन करणे व तिच्याकडे अलिप्तपणे पाहून निवेदन करणे हे निवेदनाचे मुख्य दोन प्रकार मानता येतील. अर्थात या दोन प्रकारांत कथार्थानुसार विविध छटा संभवतात. निवेदनातील दृष्टिकोनाच्या अनुषंगाने कथा निवेदकाचे प्रथम पुरुषी व तृतीय पुरुषी किंवा निवेदक हे कथेतील एक पात्रच असते. हे पात्र कथेत केंद्रवर्ती असेल किंवा दुय्यम स्वरूपाचे असेल. तृतीय पुरुषी निवेदक कथेबाहेरील एक निवेदक पात्र असते. कधी हा निवेदक सर्वज्ञ सर्वसाक्षी असतो तर कधी तो तसा नसतो. तो केवळ एक सामान्य निरीक्षक असतो. कथेचा निवेदक कोण असावा आणि त्याचे स्वरूप कोणते असावे याची निश्चिती हा कथाकाराने त्याच्या कला हेतूनुसार घेतलेला एक निर्णय असतो आणि कथार्थाच्या निर्मितीतील तो एक महत्त्वाचा घटक असतो. कथानिवेदक कथेत पात्र प्रसंगादीचे वर्णन वा कथन करतो. त्याविषयी कधी संक्षिप्त साररूप निवेदन करतो. त्याचप्रमाणे काही वेळा तो पात्र प्रसंगादीवर भाष्यही करत असतो. या भाष्याद्वारे तो कित्येकदा पात्राच्या मनाच्या स्थितीचा, त्याच्या कृतीचा किंवा एखाद्या प्रसंगाचा अर्थ उलगडून सांगत असतो. काही वेळा अर्थविवरणाबरोबर मूल्यमापनही करत असतो. त्यामागे निश्चित स्वरूपाच्या नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असते. याशिवाय निवेदक हा भाष्याद्वारे माणसासंबंधीचा तसेच एकूण जीवनासंबंधीच्या सर्वसामान्य स्वरूपाचा तत्त्वविचारही मांडत असतो. संवाद हा निवेदनातील एक घटक, पण हा एक घटक मूलभूत किंवा अपरिहार्य म्हणता येणार नाही. एखादी कथा संवादाशिवाय होऊ शकते किंवा एखादी कथा फक्त संवादातूनही आकार घेऊ शकते. पुढचा मुद्दा आहे भाषा. पुढचा टॉपिक तर भाषा, समष्टीमधली भाषा. तर कथेची संहिता भाषेने साकार होत असते. कथेची भाषा ही एका कल्पित विश्वाची भाषा असते. ते कल्पित विश्व निर्माण करणारी ती भाषा असते. एखाद्या कथेसाठी कथाकार विशिष्ट भाषिक खंडाची निवड करतो, तसेच तो विशिष्ट रीतीने भाषेचा वापर करतो. त्याने केलेल्या या भाषिक खंडाच्या व वापराच्या निवडीमागे त्याची कथादृष्टी असते. कथागत अनुभवार्थानुसार कथाकाराची विशिष्ट भाषा निश्चित होत असते. भाषा हा एका अर्थाने निवेदनाचाच एक घटक ठरतो. साहित्य निर्मितीसाठी गद्यभाषेचा वापर करताना ललित लेखकासमोर नेहमीच एक आव्हान असते. भाषेचे व्याकरण, तिची निसर्गता, तर्कबद्ध घडण आणि लेखकाला व्यक्त करायचे असलेले अनुभव, तर्कनिष्ठ नसलेल्या अशा अनुभव संगती यामधील विरोधी ताणातून हे आव्हान निर्माण होत असते. यासाठी त्याला भाषेचे रूढ संकेत मोडून, नियमांचे उल्लंघन करून तो नव्या भाषिक अभिव्यक्ती सिद्ध करतो आणि त्यातून अभिप्रेत कथार्थाची निर्मिती साधतो. कोणत्याही साहित्य प्रकाराप्रमाणेच कथेलाही तिचे तंत्र, तिचे कलासंकेत मोडून, नियमाचे उल्लंघन करून तो नव्या भाषिक अभिव्यक्ती सिद्ध करतो आणि त्यातून अभिप्रेत कथार्थाची निर्मिती साधतो. कोणत्याही साहित्य प्रकाराप्रमाणेच कथेलाही तिचे तंत्र, तिचे कलासंकेत असतात. तंत्र म्हणजे अर्थातच कारागिरी किंवा बंदिस्त नियमावली नव्हे. तसेच तंत्र ही अमूर्त स्वरूपाची, एखाद्या पोकळीत आकारणारी गोष्ट नव्हे. ती विशिष्ट साहित्यकृतीच्या संदर्भात आकारणारी, सार्थ ठरणारी गोष्ट होय. प्रत्येक साहित्य प्रकार सतत घडतही असतो आणि बदलतही असतो. आकाराला येऊ पाहणारी प्रत्येक नवी कथारूप साहित्यकृती ही कथा या साहित्य प्रकारातून नवी मागणी करत असते. कथा वाङ्मय प्रकाराचे रूप विचारात घेतल्यानंतर आपल्याला मराठी कथेचा विकास लक्षात घेणे गरजेचे आहे. कथा वाङ्मयाला जागतिक स्तरावरच जास्तीत जास्त 100-150 वर्षांनंतरची परंपरा आहे. मराठी वाङ्मयातही वाङ्मय प्रकार गेल्या 100 वर्षातच स्थिरावलेला दिसतो. मात्र या लघुकथेस आपल्या मौखिक परंपरेतील कथेने वेळोवेळी बळ पुरवलेले आहे. त्यामुळे आपल्या मौखिक परंपरेतील कथेचा व नंतरच्या काळातील
कथा परंपरेचा परिचय असणे गरजेचे वाटते. हा परिचय करून घेण्याआधी आता कथेचे उपप्रकार बघूया. तर कथेचे उपप्रकार. तर कथेचे उपप्रकार बघूया. मराठी मौखिक परंपरेत लोककथा, नीतिकथा, कहाणी, दैवतकथा, नक्षत्रकथा, व्रतकथा, आख्यायिका इत्यादी कथाप्रकार आढळतात. हे सर्व मौखिक परंपरेतील कथाप्रकार आंग्ल संपर्कातून मराठीत स्थिर झालेल्या लघुकथा वाङ्मय प्रकाराला बळ पुरवत असतात. यातूनच मराठी लघुकथा अधिक सशक्त बनत गेल्याचे आपल्याला जाणवते. कथासाहित्यात कथेचे अनेकविध उपप्रकार दिसून येतात. कथेचा उपप्रकार म्हणून दीर्घकथेचा उल्लेख सर्वप्रथम करावा लागतो. दीर्घकथेत विस्तार शक्यता अधिक असतात, त्यामुळे तिचा आवाकाही अधिक व्यापक बनतो. पर्यायाने दीर्घकथेतील जीवनदर्शन लघुकथेच्या तुलनेत अधिक सखोल असते. तिच्या परिणाम शक्यताही अधिक असतात, पण ती बहुकेंद्री नसल्यामुळे आशयसूत्रांची व्यामिश्रता टाळल्यामुळे ती लघु कादंबरीपेक्षा वेगळी ठरते. कथेचा दुसरा प्रकार म्हणून लघुत्तम कथेचा उल्लेख करावा लागतो. एखादे बारीक आशयसूत्र कमीत कमी शब्दांच्या साहाय्याने लघुत्तम कथा मांडते. रूपक कथा किंवा दृष्टांत कथांचा विचार लघुत्तम कथा म्हणून करता येतो. लोकपरंपरेत या प्रकारची उदाहरणे विपुल प्रमाणात सापडतात. मराठीत अशा स्वरूपाची कथा विरळ स्वरूपात सापडते. मराठीत असाच विरळ स्वरूपात लिहिला गेलेला कथेचा उपप्रकार म्हणजे कथा मालिका होय. एकाहून अधिक कथा मिळून मालिका कथा आकाराला येते. मालिका कथेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्वही असते आणि मालिका कथा म्हणजे कथामाला नव्हे, समान पात्र संच, वातावरण व भाववृत्ती असलेल्या कथांच्या समूहातून कथामाला आकाराला येते. तसे पाहता कथामालेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असते. ती एक स्वतंत्र सुटी कथा म्हणून आस्वादता येते. पण इतर कथांहून कथामालेतील कथांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना परस्परसंबंधाचे एक अधिकचे परिणाम असते. कथामालेला तत्वतः पूर्णविराम नसतो किंवा जसा मालिका कथेला असतो असे सुधा जोशी नोंदवतात. ते अधिक बरोबर आहे. असाच कथेचा आणखी एक उपप्रकार म्हणून साकडी कथांचा उल्लेख करावा लागतो. साकडी कथांचे तंत्र प्राचीन गद्यात अधिक प्रमाणात वापरलेले दिसते. उपरोक्त सर्व प्रकार रचनादृष्ट्या कथेचे उपप्रकार होत. याशिवाय अनुभवाच्या अंगाने विचार करता ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, दलित, विज्ञानकथा, फॅन्टसी, गूढकथा, रहस्यकथा इत्यादी प्रकार सांगता येतात. यातील काही प्रकार अभ्यासाच्या अथवा वर्गीकरणाच्या सोयीसाठी जन्मलेले दिसतात. पुढचा टॉपिक बघू नंतर मराठी कथेची परंपरा.